मंडळी, आपण आपल्या घरात वेगवेगळी झाडं लावत असतो. काही झाडं बाल्कनीमध्ये, काही खिडकीजवळ, तर काही झाडं आपण आपल्या बेडरूममध्ये देखील ठेवत असतो. कारण घरात हिरवळ असली की घराचा लुक तर सुंदर होतोच. पण त्या हिरवाईमुळे, ग्रीनरीमुळे एक फ्रेश आणि नॅचरल फिलिंग देखील येत असतं. मी अशाच प्लॅनबद्दल आज तुमच्याशी बोलणार आहे आणि ते म्हणजेच रोजमेरी होय. सध्या मी माझ्या मुलांच्या बेडरूममध्ये ही रोजमेरी ठेवलेली आहे. तिचा फ्रेश ॲरोमॅटिक स्मेल मला तर मात्र खूप आवडतो. रोजमेरीसारख्या ॲरोमॅटिक हर्बचा वास काही इन्सेक्टना मात्र कमी ॲट्रॅक्टिव्ह वाटू शकतो. त्यामुळे बेडरूमसाठी देखील एक इंटरेस्टिंग हे एक प्लांट ठरू शकतो. पण फक्त रोजमेरी ठेवल्यामुळे डास रूममध्ये 100% दूर राहतील असं मात्र समजू नका. कारण की बऱ्याच वेळेस रोजमेरीच्या वासाने डास येत नाही असं देखील लिखित आहे. सो मॉस्किटो कंट्रोलसाठी केवळ या प्लांटवर मात्र आपण 100% अवलंबून राहता येणार नाही. पण रोजमेरी बेडरूममध्ये ठेवायची असेल तर सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न येतो की तिला योग्य सनलाईट मिळतोय का. कारण रोजमेरी ही काही लो लाईट इंडोर प्लांट देखील नाही. आणि इथेच मात्र अनेकांची रोजमेरीची स्टोरी देखील सुरू होऊन काही दिवसातच संपते. नर्सरीमधून आणताना हे रोजमेरीचं जे काही प्लांट आहे ते खूप सुंदर आणि हेल्दी दिसतं. पण घरी आणल्यानंतर काही दिवसातच त्याची पानं सुकायला लागतात, ग्रोथ कमी होते आणि संपूर्ण प्लांटच कमजोर होत असतं. मग हे असं का होतं? रोजमेरीला नेमकं किती सनलाईट हवं? तिला डायरेक्ट सनलाईट पाहिजे की इनडायरेक्ट लाईट? किंवा तिला किती पाणी द्यायचं? कोणत्या प्रकारची माती वापरायची? नर्सरीमधून आणलेली रोजमेरी लगेच रिपोर्ट करायची का? आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे रोजमेरी आपण घरात हेल्दी कशी ठेवू शकतो? सो आजच्या या व्हिडिओमध्ये मी माझ्या नवीन आणलेल्या रोजमेरीची कंप्लीट रिपोर्टिंग, त्याची केअर तुम्हाला प्रॅक्टिकली देखील सांगणार आहे. आपण तिची रूट कंडिशन पाहू, योग्य पॉटिंग मिक्सचर तयार करू, रिपोर्टिंग करू आणि त्यानंतर या रोजमेरीला माझ्या मुलांच्या बेडरूममध्ये मी कुठली जागा दिलेली आहे आणि का दिली आहे हे देखील पाहूया. तर सर्वात आधी पाहूया ही नवीन रोजमेरी. वरून पाहिलं तर प्लांट मात्र खूपच सुंदर आणि हेल्दी दिसते. भरपूर ग्रीन स्टेम्स देखील आहेत आणि प्लांटची ओव्हरऑल ग्रोथ देखील चांगली झालेली आहे. पण नर्सरीमधून प्लांट आणल्यानंतर वरचा भाग पाहून निर्णय घेणं मात्र पुरेसं नसतं. शक्य असल्यास त्याची रूट कंडिशन देखील तेवढंच पाहणं महत्त्वाचं आहे. आता मंडळी, रोजमेरी ही प्लास्टिक बॅगेत आहे. याच्यातून आपल्याला कुंडीत तिला शिफ्ट करायची आहे. पण पॉटबद्दल देखील एक महत्त्वाची गोष्ट पाहूया. रोजमेरीसाठी खूप मोठा पॉट घेतला म्हणजे प्लांट जास्त चांगलं वाढेल असं कधीच नसतं. उलट प्लांटच्या रूट बॉलच्या तुलनेने खूप मोठा जर पॉट घेतला तर त्यामध्ये जास्त माती राहते आणि जास्त वेळ ओलसरपणा राहण्याची देखील शक्यता असते. म्हणून शक्यतो झाडाच्या रूट बॉलपेक्षा मोठा पॉट निवडणं चांगलं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ड्रेनेज होल असलेला स्पॉट हा वापरायला हवा. आता पॉटमध्ये आपण पॉटिंग मिक्सचर भरण्याआधी त्याला छान ड्रेनेज होल होते आणि हे ड्रेनेज होल मी कशाने कव्हर केले ते तुम्ही पाहिले. सो यासाठी तुम्ही ज्या काही जुन्या पंत्या आहेत त्याचा वापर करू शकता किंवा नारळाच्या करवंट्या आहेत त्याचा वापर करू शकता. आणि सर्वात महत्त्वाची म्हणजे ज्यावेळेस मी कुंडी भरत असते त्यातील जे तळ असतं तर सर्वात पहिली लेअर मी अशा प्रकारे रोजच्या वापरल्या जाणाऱ्या फुलांच्या पूजेसाठी वापरली झालेली जी काही फुलं असतात त्यांची एक लेअरिंग करून घेत असते, जेणेकरून काही दिवसांनी त्या ठिकाणी कंपोस्ट देखील तयार होऊन जात असतं. आता यानंतर येतो रोजमेरीसाठीचा सगळ्यात इम्पॉर्टंट भाग, जो की आहे पॉटिंग मिक्सचर. रोजमेरी ही मेडिटेरियन क्लायमेटमधून आलेली ॲरोमॅटिक हर्ब आहे. त्यामुळे तिला अशी माती आवडते जी जास्त हलकी असते, रूट्सभोवती हवा खेळती राहते आणि त्यामध्ये जास्त वेळ पाणी देखील अडकून राहत नाही. सो आपल्या घरात गार्डनिंगमध्ये रोजमेरी खराब होण्यामागे अनेकदा खतांची कमतरता नसते, तर उलट ओव्हर वॉटरिंग आणि पुअर ड्रेनेज म्हणजे कुंडीचं ड्रेनेज होल ही मोठी कारणं देखील असू शकतात. म्हणून रोजमेरीसाठी पॉटिंग मिक्सचर तयार करताना मी ड्रेनेजला सगळ्यात जास्त महत्त्व देत असते. सो या ठिकाणी मी जी काही माती घेतलेली होती या मातीमध्ये गार्डन सॉईल आहे, कोकोपीट आहे, परलाईट आहे आणि कोर सँड देखील आहे किंवा प्युमिका याचा देखील आपण वापर करू शकतो. आणि वर्मी कंपोस्ट ते देखील अगदी कमी प्रमाणात ठेवणार आहे. याचं कारण म्हणजे आपल्या रोजमेरीसाठी
खूप रिच आणि कायम ओलसर माती नको हवी आहे. सो आपल्याला हवी आहे वेल ड्रेनिंग, एअरी आणि हलकंसं पॉटिंग मिक्सचर. सो मंडळी, या ठिकाणी मी तसंच पॉटिंग मिक्सचर तयार करून घेतलेलं होतं. माझ्याकडे भरपूर प्रमाणात झाडं लावली जात असतात, म्हणून पॉटिंग मिक्सचर मी ही एकाच वेळेस तयार करून घेत असते. सो पॉटिंग मिक्सचर कसं तयार करावं या रिगार्डिंगचे इन डिटेल व्हिडिओ तुम्हाला चॅनलला देखील मिळून जातील. आता मंडळी, यानंतर सर्वात महत्त्वाची गोष्ट की रोजमेरी रिपॉट करताना नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवायची की तिची पूर्ण माती मात्र रूट्समधून काढायची नाही. ती माती काढून रूट्स मात्र अगदी बेअर करू नका. रोजमेरीची रूट सिस्टीम अनावश्यकपणे डिस्टर्ब करण्याची अजिबातच गरज नाही. बाहेरून खूप कॉम्पॅक्ट झालेले हे रूट्स असतील तर ते फक्त आपल्याला हलक्या हाताने लूज करून घ्यायचे आहे. आपला उद्देश रूट्सला मात्र तोडणं नाही, तर नवीन पॉटिंग मिक्सचरमध्ये त्यांना पुढे वाढण्यासाठी थोडी जागा देणं हा त्या मागचा आपला उद्देश आहे. सो बऱ्याच वेळेस लाल मातीमध्ये नर्सरीतली जी काही झाडं असतात ती असतात किंवा काळ्या मातीत असतात, जी की माती अतिशय घट्ट चिकट असते. सो तुम्ही या ठिकाणी पाहू शकता आणि जी रूट्स आहे ना ती अगदी शेवटच्या लेअरपर्यंत व्यवस्थित प्रकारे वाढलेली आहेत. सो या रूट्सला बरेच लोक काय करतात, ही पूर्ण माती मोकळी करतात, काही तर ती माती धुवूनच काढत असतात. पण मात्र हे जर केल्यावर तुमचं झाड अजिबात कुंडीत टिकणार नाही. म्हणून नर्सरीमधून आणल्यावर कुठल्याही झाडाच्या मातीशी खेळायचं नाही, कुठल्याही झाडाच्या रूटसोबत खेळायचं नाही. शक्य झाल्यास जेवढी शक्य होईल तेवढी माती काढा. नाही निघाली तर त्याला ॲज इट इज आपल्याला पॉटमध्ये लावून घ्यायचं आहे. सो मी देखील या ठिकाणी ट्राय केला की थोडी तरी माती निघेल, पण माती अतिशय कडक चिकट होती. माती काढायला गेली तर रूट्स देखील तुटत होते. सो अशा कंडिशनमध्ये अजिबात रूट्सला डिस्टर्ब करायचं नाही. सो मंडळी, आता प्लांट आपण ज्या डेप्थवर नर्सरी पॉटमध्ये होतं साधारण त्याच डेप्थवर आपल्याला ठेवायचं आहे. रोजमेरीचं मुख्य स्टेम किंवा जो काही क्राऊन आहे तो आपल्याला खूप खोल मातीमध्ये देखील दाबून ठेवायचा नाही. आता आजूबाजूला पॉटिंग मिक्सचर व्यवस्थित भरून प्लांटला आपल्याला स्टेबल देखील करून घ्यायचं आहे, पण माती खूप घट्ट देखील दाबायची नाही. रूट्स भोवती थोडी हवा खेळती राहणं हे रोजमेरीसाठी मात्र चांगलंच आहे. आणि अशा प्रकारे आपली रोजमेरी तिच्या नवीन पॉटमध्ये व्यवस्थित सेट देखील होत असते. आता रिपोर्टिंग झाल्यानंतर येतो सगळ्यात कॉमन प्रश्न की झाडाला पाणी किती द्यायचं. रोजमेरीला मात्र रोज थोडं थोडं पाणी देणं ही एक कॉमन मिस्टेक आहे. तुम्ही कॅलेंडरवर दिवस मोजून पाणी देण्यापेक्षा मातीची कंडिशन पहा. वरच्या मातीचा थर कोरडा झाला आहे का, पॉट हलका वाटतोय का हे तपासा. माती चांगली कोरडी झाल्यावरच एकदा व्यवस्थित पाणी द्या आणि एक्सेस वॉटर ड्रेनेज होलमधून पूर्णपणे बाहेर जाऊ देखील द्या. आणि पॉट खाली ट्रे असेल आणि त्यामध्ये जर पाणी साचलं असेल तर ते पाणीही काढून टाका. रोजमेरीसाठी लक्षात ठेवण्यासारखी एक सिंपल गोष्ट आहे. तिला पाणी कमी जास्त किंवा किती वेळ द्यायचा याचा फिक्स असा रूल नसतो, कारण तुमच्या घरातला सनलाईट, तुमच्या घरातलं टेम्परेचर, ह्युमिडिटी, कुंडीचा आकार म्हणजे पॉटची साईज आणि पॉटिंग मिक्सचर या सगळ्या गोष्टी वॉटरिंगची फ्रिक्वेन्सी ठरवत असतात. म्हणून मंडळी, रोजमेरीला आठवड्यातून 2दा पाणी असं ब्लाइंडली फॉलो करण्यापेक्षा माती पाहून पाणी देणं मात्र जास्त योग्य आहे. आता येऊया माझ्या रोजमेरीच्या सगळ्यात इंटरेस्टिंग भागाकडे, जो की आहे सनलाईट. मी ही रोजमेरी माझ्या मुलांच्या बेडरूममध्ये ठेवलेली आहे आणि या रूममध्ये एक विंडो आहे जिथून नॅचरल सनलाईट येत असतो, पण तो सनलाईट ग्लासमधून फिल्टर होऊन प्लॅन्टपर्यंत पोहोचतो. त्यामुळे हा प्रकाश ब्राईट आहे, पण दिवसभर मात्र प्लॅन्टवर डायरेक्ट सूर्यकिरण पडत नाही. सो आता रोजमेरी अशा जागेवर टिकेल का बरं? तर रोजमेरी ही लो लाईट इनडोअर प्लांट नाही, हे सगळ्यात आधी लक्षात ठेवा. तिला भरपूर ब्राईट लाईट आवडतो आणि शक्य असल्यास काही तास डायरेक्ट सनलाईट मिळणं हे तिच्या हेल्दी ग्रोथसाठी जास्त चांगलं आहे. म्हणून रोजमेरी घरात ठेवायची असेल तर तिला रूमच्या एखाद्या अंधाऱ्या कॉर्नरमध्ये फक्त डेकोरेशन म्हणून मात्र अजिबात ठेवू नका. एखाद्या खिडकीजवळ जिथे सर्वाधिक नॅचरल लाईट मिळत असेल अशी जागा आपल्याला तिच्यासाठी निवडायची आहे. माझ्या बेडरूममध्ये देखील मी रोजमेरी खिडकीजवळ ठेवलेली आहे, जेणेकरून तिला अवेलेबल असलेलं नॅचरल लाईट जास्तीत जास्त
मिळेल. आणि जर तुमच्या घरात सकाळचं डायरेक्ट सनलाईट उपलब्ध असेल तर मात्र ते रोजमेरीसाठी मात्र आणखीच बेस्ट आहे. पण एक गोष्ट, नर्सरी किंवा कमी लाईट असलेल्या जागेतून आणलेली रोजमेरी अचानक मात्र कडक दुपारच्या उन्हामध्ये मात्र ठेवू नका. तिला डायरेक्ट सनलाईटची हळूहळू सवय लावा. सुरुवातीला कमी वेळ मॉर्निंग सन द्या आणि प्लांट त्याला कसा रिस्पॉन्स करतो हे पाहूनच मात्र एक्सपोजर वाढवा. कारण की जर प्लांटची सनलाईटची गरज आणि प्लांटला अचानक मिळणारा सनलाईट या दोन मात्र वेगवेगळ्या गोष्टी आहेत. आता माझ्या रोजमेरीला बेडरूममध्ये ठेवण्यामागे आणखी एक उदाहरण म्हणजे तिचा ॲरोमॅटिक स्मेल. रोजमेरीच्या लीव्जमध्ये ॲरोमॅटिक इसेन्शियल ऑइल असतात आणि तिचा सुगंध मात्र खूप फ्रेश आणि प्लेझंट वाटतो. काही ॲरोमॅटिक प्लांट्सप्रमाणे रोजमेरीचा वास काही इन्सेक्टना कमी अट्रॅक्टिव्ह वाटू शकतो. पण इथे एक गोष्ट मी स्पष्ट सांगते की फक्त रोजमेरी प्लांट बेडरूममध्ये ठेवल्यामुळे डास पूर्णपणे निघून जातील किंवा डास पुन्हा येणारच नाही असं मात्र सायंटिफिकली रिलायबल मॉस्किटो प्रोटेक्शन म्हणून आपल्याला मानता येत नाही. म्हणून रोजमेरीला मॉस्किटो रिपेलंट म्हणून नाही तर एक सुंदर ॲरोमॅटिक हब आणि योग्य लाईट मिळाल्यास घरात ठेवता येणारा युजफुल प्लांट म्हणूनच बघा. आणि खरं सांगायचं तर मला रोजमेरीचा हा नॅचरल लुकच खूप आवडत असतो. मुलांच्या बेडरूममध्ये एखादं हिरवं जिवंत रोप असणं रूमला एक वेगळीच फ्रेशनेस देत असतं. पण त्यापेक्षा महत्त्वाचं म्हणजे प्लांटला त्याच्या जागी खरंच योग्य ग्रोविंग कंडिशन मिळत आहे का नाही हे देखील पाहणं तितकंच गरजेचं आहे. म्हणून बेडरूममध्ये रोजमेरी ठेवायची असेल तर माझा मात्र सिंपल रूल आहे, जागा बेडरूमची असो किंवा बाल्कनीची असो, प्लांटची गरज काय आहे ते मात्र आधी ओळखा. आता रोजमेरीची ग्रोथ चांगली ठेवण्यासाठी रोजमेरीला फर्टिलायझर देऊन रोजमेरी हेल्दी होईल असा विचार मात्र अजिबात करू नका. हेल्दी रोजमेरीसाठी चांगला प्रकाश, वेल ड्रेनिंग सॉईल आणि योग्य वॉटरिंग आणि योग्य प्रुनिंग या 4 गोष्टी मात्र महत्त्वाच्या आहेत. तर ही माझी नवीन रोजमेरी फ्रेश पॉटी मिक्सरमध्ये रिपॉट केलेली आणि माझ्या आता मुलांच्या बेडरूममधल्या तिथल्या नवीन जागेमध्ये सेटल होण्यासाठी देखील तयार झालेली आहे. सो आता मला तुमच्याकडून एक गोष्ट नक्की जाणून घ्यायची आहे की तुमच्याकडे रोजमेरी आहे का, आणि असेल तर ती मात्र तुम्ही ती कुठे ठेवलेली आहे, बाल्कनीमध्ये की विंडोजवळ की घरात. आणि तुमच्या रोजमेरीला सगळ्यात जास्त प्रॉब्लेम कशाचा होतो, पाण्याचा, सनलाईटचा की ग्रोथचा, मला कमेंटमध्ये मात्र नक्की सांगा. आणि तुमच्या ओळखीमध्ये देखील कोणी नवीन रोजमेरी घेण्याचा विचार करत असेल तर हा व्हिडिओ मात्र त्यांच्यासोबत नक्की शेअर करा. कारण रोजमेरी घरी आणणं खूप सोपं आहे, पण तिच्या गरजा समजून घेऊन तिला हेल्दी ठेवणं हीच तर खरी गार्डनिंग आहे. मी पुन्हा भेटते एका नवीन गार्डनिंग व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मात्र तुमची आणि तुमच्या झाडांची देखील काळजी घ्या. तोपर्यंत मात्र हॅपी गार्डनिंग. Take care and bye friend.